नमस्कार. नमस्कार सर. हां तर तुमचं नाव काय? गांगोडी ज्ञानेश्वर. अच्छा. बरं तुम्ही ही व्हरायटी कोणती लावली? ही आपली सदाबहार. सदाबहार. बरं याचं रोप कुठे भेटलं तुम्हाला? खडकवझरला. खडकवासला. तुम्ही आता याची तर इथं बघू आपण भरपूर माल आलेला आहे त्याला. हो. आणि नंतर आहे ना गोड माल आलेला आहे. एवढा कसं काय माल येतो त्याला? ते खडकवझरला बघून तिथं सरांनी बोलवलं होतं ते बघायला. आणि तिथं 1 फुटावर लागण केलेली आहे. अच्छा. आणि तरी इथं साधारण मग दोन फुटावर लागण केली. याला तर भरपूर माल आलेला आहे दिसतो. एवढा माल येतो का तर? हो. साधारणतः एका झाडावर किती माल येतो एका वर्षात? एका वर्षात सरांनी सांगितले बुवा 2 किलो 25 किलो. एका झाडावर 25 किलो माल येतो वर्षभरात पहिल्या वर्षीच. हो. आणि दुसऱ्या वर्षापासून कमीत कमी 30-1 किलो माल येतो ना? हो. अच्छा अच्छा. भरपूर माल आलेला आहे याला. तर बरं ठीक आहे. आता याच्यानंतर आहे ना तर हे अतिघनदाट लागवड केली तुम्ही, हे 2-2 फुटावर केली. हे कशा पद्धतीने केलं तुम्ही असं? तिथं खडकवझरला इस्रायल पद्धतीने शेती करतात ना, त्याच्यामुळं इथं 2 फुटावर करून बघितली. हां हां हां. बरोबर. म्हणजे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घ्यायचं तुम्हाला. हो. बरोबर. अशा पद्धतीनं म्हणजे समजा तुमच्या इथं किती झाडं बसले? 1.5 एकरमध्ये 4000 झाडं ना. म्हणजे जवळपास हे 2 एकरचं क्षेत्र झालं. हो. आपण अतिघनदाट लागवडमध्ये तर जवळपास लागवड करतो 2-2 फुटावर 4000 झाडं बसले. तर तुमचं एका झाडावर 20 किलो म्हणजे जवळपास 4000 झाडं म्हणजे 20 किलो किती झाले? 80 टन माल. बरोबर ना? 4 2 8 80. तर 80 टनाचं माल उत्पन्न तुम्हाला साधारणतः कमीत कमी जरी भाव गेला तर किती उत्पन्न भेटेल? कमीत कमी 30 रुपये जरी गेला समजा तरी 20-25 लाखाचं उत्पन्न भेटायला पाहिजे. धन्यवाद. अशा पद्धतीनं तुम्ही संपर्क करायचा असेल तर मग माझा नंबर आहे. माझं नाव आहे दत्तात्रय आहे. माझा नंबर घ्या 99 22 59 0860. धन्यवाद.